दरम्यान अहमदनगरचे उमेदवार निलेश लंकेंनी भाजपकडून पैसे वाटप केल्याच्या आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही ट्विट करण्यात आलेला आहे। एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलाय। शिवसेना नेते संजय शिरसाट सध्या आपल्यासोबत आहेत। संजय शिरसाटजी, सातत्यानं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये महायुतीवर पैसे वाटपाचा आरोप महाविकास आघाडी करते। आता निवडणुकीचा त्यांना पराभव दिसत असल्यामुळं ही जुमलेबाजीचं काम ते करतायत। पहिले आपण जर पाहिलं तर ईव्हीएम मशीनमध्ये गडबड, नंतर मग आता पैसे वाटतात, असे बेबुनियाद आरोप करतात। आणि तेही रोहित पवार सारख्या माणसांनी, ज्यांना या सगळ्या गोष्टीची सवय आहे किंवा त्यामध्ये निष्पुण असलेले माणसं आता ट्विट करायला लागले। हा पराभव जो होत असताना आता कुणावर तरी आरोप लादायचा, बाबा आम्ही तर काम चांगलं केलं होतं परंतु झाला पराभव, आता त्याला काय करावं, त्यांनी पैसेही वाटले, हे जे काय असे कारण दाखव जे असतात ना यांचे, याच्यामुळं जनता त्याच्यावर काही विश्वास ठेवणार नाही। परंतु हे एवढं निश्चित आहे की यांचा पराभव, महाविकास आघाडीचा पराभव हा दिसून येत आहे। म्हणून रोज उठून नवीन आरोप करून कसं याच्यातून वाचता येईल हा प्रयत्न त्यांचा आहे। पण ते जे आरोप करतात त्या आरोपांची पुष्टी करणारे व्हिडिओ सुद्धा ते दाखवतात, व्हिडिओ सुद्धा पोस्ट करतात। व्हिडिओ हेच बनवतात, नाव दुसऱ्याचं खपवतात। अनेक असे व्हिडिओ की यांनीच बनवले आणि यांनीच विकले, अशातला हा प्रकार आहे। का दोन माणसं उभे करायचे, सांगायचं घे तू भाजपचं नाव, घे तू शिवसेनेचं नाव, आणि चालू द्यायचं त्यांचा कार्यक्रम। हे काय नवीन प्रॅक्टिस नाहीये। आणि रोहित पवार सारख्यांना तर नवीन राजकारणात आलेल्या माणसाला तर हे तर फार उत्साहाने जमतं। बरं, असं आहे की संजय राऊत यांनी सुद्धा एक व्हिडिओ पोस्ट केलाय। मुख्यमंत्री काही तासांच्या दौऱ्यासाठी नाशिकमध्ये येतात, मग एवढ्या जड बॅग्स घेऊन का येतात, नाशिकमध्ये नेमकं काय पोहोचवलं जात आहे असं विचारतायत ते। आता हे काय कॅमेरे घेऊन बसले होते काय? एवढ्या जड बॅग होत्या तर तुमच्याकडे यंत्रणाला काही तुम्हाला खबर करता आली नाही? म्हणजे ते मुख्यमंत्री गाडीतून उतरतायत, दोन्ही हातात दोन बॅग घेतायत आणि चालतायत आणि हा माणूस पाहतो, असं काही चित्र होतं का? आरोप करायला काहीतरी थोडीशी तरी बाळगा ना, जनाची नाही तर मनाची तरी बाळगा। मुख्यमंत्र्यांसारख्या माणसाला बॅग घेऊन जायची गरज पडते? नाही, मुख्यमंत्र्यांसारख्या माणसाला बॅग घेऊन असं त्यांचं म्हणणं नव्हतं। त्यांनी जो व्हिडिओ पोस्ट केलाय त्याच्यामध्ये असं दिसतंय की मुख्यमंत्री काही तासांच्या दौऱ्यासाठी नाशिकमध्ये येत आहेत, पण त्यांच्यासोबत जो लवाजमा आहे त्याच्यामध्ये खूप मोठमोठ्या बॅग्स, जड बॅग्स दिसून येत आहेत। त्यावर त्यांनी प्रश्न विचारलाय। दरवेळेला कोणताही मोठा राजकीय नेता आपल्या बरोबर एक बॅग नेहमी ठेवत असतो, ती कपड्याची असते। गर्दी असते, कधी कपडा फाटला, कधी आणखी काही झालं तर एक ड्रेस, दोन ड्रेस आपले बरोबर असावेत, हा त्याच्या मागचा हेतू असतात। संजय राऊतच्या बॅगमध्ये जरी पाहिलं तर 2-3 कोट तुम्हाला भेटतील पाहायला। उद्धव साहेबांच्या बॅगा जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 5-6 ड्रेस मिळतील। आणि म्हणून हे राजकीय नेते असं जर घेऊन जातात त्याच्यावर आम्ही कधी ऑब्जेक्शन घेत नाही, कारण की आम्हाला माहिती आहे रुटीन आहे। म्हणून असा आरोप करून हे संजय राऊतला काहीतरी खळबळ माजवायची किंवा त्यांना दाखवायचं का मी काहीतरी वेगळंच काहीतरी शोध लावतो। म्हणजे महाविकास आघाडीकडून कोणत्याही प्रकारचं पैसे वाटप केलं जात नाही, या आरोपांमध्ये काही तथ्य नाही असं तुमचं म्हणणं आहे संजय शिरसाटजी? 100% मतदानात जर पैसे वाटूनच करायचे असतं तर टाटा बिर्ला या देशाचे पंतप्रधान झाले असते। बरं, ठीक आहे, धन्यवाद। संजय शिरसाटजी, आभार आपले। आपण एबीपी माझाशी संवाद साधलात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।